नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धनु राशी 1 ते 28 फेब्रुवारी या महिन्यात तुमचं राशी भविष्य काय असणार आहे. तुमच्या आयुष्यात कोणता मोठा स्फोट होणार आहे, कोणत्या 2 गुप्त गोष्टी अशा असणार आहेत ज्यामुळे तुम्ही लखपती मार्गावर जाणार आहात. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे राशी भविष्य काय असणार आहे हे आपण चला तर पाहूया. श्री स्वामी समर्थ. धनुरास ही केवळ एक रास नाही, तर ती धाडस, श्रद्धा, नशिबावर विश्वास आणि पुढे जाण्याची अखंड ऊर्जा याचं प्रतीक आहे. गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली जन्मलेली तुम्ही लोक मनाने मोठे, विचाराने सकारात्मक आणि स्वभावाने आशावादी आहात. पण गेल्या काही काळात तुम्हालाच तुमच्या नशिबाबद्दल प्रश्न पडू लागलेत. इतकी मेहनत करूनही गोष्टी जुळून का येत नाहीत? शेवटच्या क्षणी का बिघडतात? पैसा हातात येऊनही का टिकत नाही? हे प्रश्न तुम्हाला आतून पोखरत राहिले. यामागे तुमची चूक नव्हती. ही एक गोष्ट किंवा ग्रहस्थिती कसोटी होती. शनीने तुमच्या सहनशीलता वाढवली, राहूने संभ्रम निर्माण केला आणि परिस्थितीने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवलं. पण प्रत्येक परीक्षेनंतर एक मोठा बक्षीस असतं आणि तो क्षण आता तुमच्यासाठी जवळ आलेला आहे. कारण 1 ते 28 फेब्रुवारी हा काळ धनु राशीसाठी साधा नसणार आहे. कारण या काळात जणू ब्रह्मांड तुमच्यासाठी बंद झालेले दरवाजे उघडू लागले आहेत. आत्तापर्यंत जे अडथळे अदृश्य होते ते आता दूर होऊ लागतील. जे काम अडकून बसलं होतं ते हलकेच पुढे सरकतील. जे लोक दूर गेले होते ते पुन्हा संपर्क करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीचे, संधीचे आणि निर्णयांचे असे क्षण येतील जे पुढील अनेक वर्षांसाठी पाया घालतील. या संपूर्ण काळात 2 गुप्त गोष्टी शांतपणे काम करत आहेत. त्या समजल्या, संकेत ओळखले आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचललं तर तुम्ही केवळ परिस्थितीतून बाहेर पडणार नाही, तर आर्थिक आणि मानसिक स्तरावर उंच झेप घेणार आहेत. पहिली गुप्त गोष्ट, तुमच्या आयुष्यातील अडथळे आता खरोखरच संपण्याच्या मार्गावर आहात. धनुराशीच्या मित्रांनो, गेल्या काही महिन्यात एका विचित्र अनुभव घेतला असेल. कितीही प्रयत्न करा, योजना आखा, मेहनत करा, पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो. हे अडथळे बाहेरून दिसत नाहीत, पण आतून तुमची ऊर्जा संपवत राहतात. यामागं मुख्य कारण म्हणजे शनीची सूक्ष्म परीक्षा आणि राहूने निर्माण केलेले संभ्रम. तुम्ही अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारले की मी इतकं मेहनत करूनही मला अनपेक्षित यश का मिळत नाही? याचं उत्तर ग्रहस्थिती दडलेलं आहे. कारण 1 ते 28 फेब्रुवारी दरम्यान ग्रह तुमच्या भाग्यस्थानावर अशी दृष्टी टाकत आहे जी या अदृश्य अडथळ्यात हळूहळू विरघळेल. तुम्हाला जाणवेल, कामे कमी अडथळ्यात पूर्ण होऊ लागतील. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, मानसिक ताण कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. हे बदल अचानक नाहीत, तर सतत जाणवणारे असतील. जणू तुमच्या पायात अडकलेला काटा आता बाहेर निघू लागला आहे. दुसरी गुप्त गोष्ट अशी आहे की अचानक धनप्राप्तीचा योग तयार कसा होतो? तर फेब्रुवारीत गुरु आणि चंद्र यांचा सूक्ष्म संबंध तुमच्या धनस्थानाशी जोडलेला आहे. हा योग खूप दुर्मिळ मानला जातो, कारण यात मेहनतीपेक्षा नशिबाचा भाग जास्त असतो. या काळात तुम्हाला खालील प्रकारे धनलाभ होऊ शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळणे, एखादं जुनं व्यवहारातून अचानक फायदा होणे, नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ किंवा बोनस मिळणे, व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर मिळणे, घरात एखाद्या व्यक्तीमार्फत आर्थिक मदत मिळणे. हा पैसा अचानक येईल आणि तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की हे सगळं कसं घडलं. तिसरं, 7 ते 14 फेब्रुवारीचा संकेत आणि संधीचा निर्णायक आठवडा काय असणार आहे? तर या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला थेट संकेत देणार आहेत की हे संकेत मोठ्या आवाजात नसतील, तर सूक्ष्म असतील. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा अचानक संपर्क करेल. एखादा फोन कॉल किंवा मेसेज तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल. तुम्ही जिथं अपेक्षाही केली नव्हती तिथून संधी मिळेल. एखादा जुना योजना अचानक पुन्हा डोक्यात येईल. या आठवड्यात घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण हेच संकेत तुमच्या पुढील आयुष्यासाठी मोठ्या बदलांची सुरुवात असणार आहे. 15 ते 21 फेब्रुवारी निर्णायक काळ, जो पुढील 5 वर्ष ठरवणार आहे. या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरी बदलांचा विचार, नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी, गुंतवणूक करण्याचा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही
या काळात भीती वाटेल, संभ्रम निर्माण होईल, पण लक्षात ठेवा, गुरुग्रह तुमच्या पाठीशी आहे. तर पुढील 5 वर्षांसाठी स्थिरता आणि प्रगती निश्चित आहे. या निर्णयाच्या क्षणी तुमच्या मनात जो पहिला सकारात्मक विचार येईल त्यावर विश्वास ठेवा. तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग असेल. 22 ते 28 फेब्रुवारीला धनलाभाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा काळ तुमच्या आयुष्यात येणार आहे. कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला केवळ संकेत नाही तर प्रत्यक्ष परिणाम दिसू लागतील. आतापर्यंत ज्या गोष्टी केवळ शक्यता वाटत होत्या त्या प्रत्यक्षात घडताना दिसतील. या काळात धनस्थान आहे आणि भाग्यस्थान यांच्यातील सूक्ष्म संबंध सक्रिय होतात, तुम्हाला जाणवू शकतात. अचानक एखादी आर्थिक ऑफर मिळणे, जुन्या थकबाकी परत मिळणे, कामाचे पैसे वेळेवर मिळणे, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न हातात येणे, एखादे नवीन स्रोताकडून पैसे मिळण्याची सुरुवात. विशेष म्हणजे हा पैसा धावपळ करून मिळालेला नसणार आहे, तर तो परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल झाल्यामुळे सहज मिळणार आहे. तर या काळात खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी साठवणूक आणि नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 6 नंबर, तुमच्याकडे येणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. तर धनुराशीच्या मित्रांनो, या काळात तुमचं अंतर्मन खूप सक्रिय असणार आहे. काही वेळा तुम्हाला एखादी गोष्ट अचानक सुचेल, एखादा विचार सतत डोक्यात येईल, एखाद्या व्यक्तीबद्दल वारंवार आठवण येईल. हे सर्व साधे योगायोग नसतात. तर धनुराशीच्या लोकांसाठी गुरुग्रह अंतर्ज्ञान वाढवतो, त्यामुळे स्वप्नातले मिळणारे संकेत, अचानक आलेली कल्पना, एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा, एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची ओढ, या गोष्टी तुमच्यासाठी भविष्याचा दरवाजा ठरू शकतात. या संकेताकडे लक्ष द्या आणि त्यानुसार कृती करा. 7 नंबर, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं. तर फेब्रुवारीत तुमच्या यशाची चाहूल काही लोकांना लागेल. तुमच्या आसपास अशी व्यक्ती आहे जी वरून तुमचं भलं इच्छितो, पण आतून मत्सर करते, राग करते, द्वेष करते, क्रोध करते. तर ही व्यक्ती तुमच्या योजनाबद्दल जास्त चौकशा करेल, तुमच्या निर्णयावर शंका घेईल, तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुमच्या योजना, तुमचे आर्थिक निर्णय आणि तुमचे पुढील पावले कोणालाही सांगू नका. शांतपणे काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या. 8 नंबर, उपाय जे हा योग अधिक शक्तिशाली करतील. ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी काही साधे उपाय, पण ते प्रभावी असणार आहे. तर प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा, कपाळावर हळदीचा टिळा लावा, केळीच्या झाडाला पाणी घाला आणि मनोभावे प्रार्थना करा. ओम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे दान करा. हे उपाय भाग्यस्थानाला अधिक बळ देतील आणि धनप्राप्तीचे योग अधिक वेगाने सक्रिय करतील. तर फेब्रुवारीचा हा कालावधी संपल्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतका मोठा बदल एवढ्या शांतपणे कसा घडून गेला. काही निर्णय, तुम्हाला संकेत, काही अचानक आलेल्या संधी, या सगळ्यांनी मिळून तुमच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलेलं असणार आहे. तर धनुराशीच्या मित्रांनो, हा काळ एक जागृतीचा क्षण आहे. आत्तापर्यंत तुम्ही अडचणींना सामोरे गेला, सहन केलं, प्रयत्न केला, पण आता ब्रह्मांड तुमच्या या सहनशीलतेचे फळ देण्यासाठी तयार झालं आहे. पण हे फळ मिळवण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही जागरूकता. तर संकेत ओळखा, योग्य वेळी धाडस करा आणि तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. या काळात तुम्ही जे पाऊल उचलाल, जे निर्णय घ्याल, ज्या संधी पकडाल, त्यावर तुमचं पुढील अनेक वर्षांचं आर्थिक आणि वैयक्तिक भविष्य ठरलेलं असणार आहे. तर हा काळ दुर्लक्ष करण्याचा नाही, तर हा काळ ओळखून त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा आहे. तर धनुराशीच्या मित्रांनो, फेब्रुवारी हा तुमच्यासाठी फक्त कॅलेंडरवरील महिना नाही, तर तो तुमच्या नशिबाचं दार उघडण्याचा महिना ठरणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.